आणि अशा बाप म्हणा किंवा व्याख्यानमालेला मी जरी आजोबा म्हटलं तरी अशा व्याख्यानमालेसमोर माझ्यासारखा एक 32 वर्षाचा तरुण बोलायला उभा आहे. त्यामुळं माझं आत्तापर्यंतचं अवतीभोवतीचं जे सामाजिक आणि सांस्कृतिक आकलन आहे ते मी जसं मला वेळ मिळत असेल तसं वाचतो ते या अर्थाने बोलेन. त्यामुळे मी काही व्यावसायिक वक्ता नाही, फार व्याख्यानमालेला मी जात नाही, कारण रोज नवीन बोलणं मला जमत नाही, रोज नवीन विचार मला सुचत नाही आणि अलीकडं वक्त्यांना तो नवीन विचार सुचत असतो आणि माझ्याकडे ती पात्रता नसल्यामुळं वर्षातून 2-3 व्याख्यानं मिळाली तर जेवढं वाचलेलं आहे, जेवढं चिंतन केलेलं आहे तेवढं लोकांना सांगावं आणि त्या मताशी लोक सहमत असतीलच असा माझा आग्रह नाही. कारण माझ्या मताशी तुम्ही सहमत असावा असा माझा आग्रह असेल तर मी एका हुकुमशाही राष्ट्रात भाषण करतोय अशी ती धारणा होईल. तर माझ्या प्रत्येक मताशी तुम्ही सहमत असलं पाहिजे असा माझा आग्रह नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की विरोधी मताचा सुद्धा प्रत्येकाने आदर केला पाहिजे आणि जर विरोधी मताचा आदर न करणारी व्यवस्था इथं जन्माला येत असेल तर त्या व्यवस्थेच्या विरोधात पहिल्यांदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहील असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असल्यामुळं सजग लोकशाहीसाठी, सशक्त लोकशाहीसाठी मताचा आदर करणं, ते मत मांडणं, त्या मताच्या विरोधी काही विचारधारा असणं हे आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळं माझ्या वयाचा विचार करता जेवढं चिंतन मला शक्य आहे तेवढं मी तुमच्यासमोर चला थोडा विचार करूया या विषयाच्या अनुषंगानं मांडेल. सीताराम येचुरींचं 2-1 दिवसांपूर्वी निधन झालं आणि फार तर वर्तमानपत्रामध्ये किंवा जिथं आपण खोट्या बातम्या टी व्हीवर रोज ऐकत असतो अशा माध्यमांवर सांगितलं गेलं की भारतातला एक नेता गेला आणि कम्युनिस्ट चळवळीमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली अशी छापील वाक्य फेकली गेली आणि सीताराम येचुरींचं जाणं भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण संपवून टाकलं. या विषयाला सीताराम येचुरींचं एकूण तत्वज्ञान लागू पडतं ते असं. येचुरी असं म्हणाले, मी पुराणं वाचलेले आहेत, मी शास्त्र वाचलेले आहेत, मी वेदोक्त वाचलेलं आहे, मी उपनिषद वाचलेले आहेत आणि मग मी कम्युनिस्ट झालेलो आहे. म्हणजे मी स्वतः आस्तिक नाही, मी देव मानत नाही, मी नास्तिक आहे. एखादा माणूस डावा असतो, एखादा माणूस उजवा असतो, एखादा माणूस मध्यम मार्गी असतो, एखादा आस्तिक असतो, नास्तिक असतो, एखादा अज्ञेयवादी असतो. पण आमच्यात घोळ असा झाला की मी नास्तिक असेल तर मी आस्तिक माणसाला शिव्या देणं बरोबर नाही. आधी मी आस्तिकांची परंपरा सुद्धा जाणून घेतली पाहिजे, आस्तिकांचं नेमकं काय चाललं हे वाचलं पाहिजे आणि सीताराम येचुरीने ते वाचलं होतं. त्यामुळं सीताराम येचुरींना शत्रुमित्र विवेक चांगला माहिती होता. कम्युनिस्ट पार्टीत राहून सुद्धा सीताराम येचुरी तेलुगू बोलायचे, तामिळ बोलायचे, पंजाबी बोलायचे, बंगाली बोलायचे, हिंदी बोलायचे, इंग्रजीवर त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा या 4 राज्यांवर त्यांचा प्रभाव होता आणि 2004 साली वाजपेयींचं सरकार पडल्यानंतर मनमोहन सिंग सरकार सत्तेत येण्यामध्ये येचुरींचा सगळ्यात मोठा वाटा होता. किंबहुना 2024ला लोकसभेला इंडिया आघाडी उभी करण्यामध्ये सुद्धा येचुरींचा सगळ्यात मोठा वाटा. प्रश्न असा आहे की येचुरी फुटबॉल जेव्हा बघायला जायचे तेव्हा कम्युनिस्ट त्यांना बुर्जवा म्हणायचे, तरी येचुरी असं म्हणायचे की माझ्या विचाराच्या आड कला येता कामा नये, विचार विचाराच्या ठिकाणी राहिला पाहिजे आणि कलाशक्ती ही कलाशक्तीच्या ठिकाणी राहिली पाहिजे. येचुरींची विनोदबुद्धी अत्यंत चपकल होती. त्या अर्थाने आपण असा विचार येत्या काळामध्ये केला पाहिजे की जेव्हा मी एखाद्या समोरच्या विचारधारेवर टीका करतो, समोरच्या माणसाला खोटं ठरवायला लागतो, तेव्हा आधी त्या माणसाचा विचार मी समजून घेतलेला आहे काय आणि तो विचार मी समजून घेतला असेल तर मग त्याच्या विचारातल्या उणिवा संविधानिक पद्धतीने मी मांडत असेल तर ते ठीक आहे. या विषयाच्या सुरुवातीचा गाभा हा असेल की पिकासो नावाचा एक जगप्रसिद्ध चित्रकार होऊन गेला आणि पिकासो साधारण 19 महिने एक चित्र काढत होता आणि त्याला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं चित्र आहे आणि हे चित्र काहीही करून मला पूर्ण करावं लागेल आणि जगासमोर मांडावं लागेल. 19 महिन्याच्या अविरत प्रयत्नानंतर शेवटचा हात पिकासोनं त्या चित्रावर फिरवला आणि एकटक पिकासो त्या चित्राकडे बघत असताना दिवाणखान्यातला फोन खणखणला. त्याची तंद्री भंगली. पिकासो उठला, दिवाणखान्यात गेला. एवढ्या तिथं खेळणाऱ्या नातवानं ते सगळे ब्रश घेतले आणि 19 महिने आजोबांनी जे चित्र काढलं होतं त्याच्यावर ब्रश फिरवून तो रिकामा झाला. फोन ठेवून पिकासो जेव्हा चित्राजवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नातवानं घोळ केलाय आणि 19 महिने कष्ट करून आपण जे चित्र काढलेलं आहे त्या चित्रावर ब्रश फिरवून त्यानं वाटोळं केलंय. पिकासो चिडला नाही. पिकासोने ठरवलं की हे चित्र आहे तसं प्रकाशित करायचं
आणि आहेत तसं ते चित्र प्रकाशित करण्यात आलं. आश्चर्य वाटेल, अमेरिका आणि इंग्लंडच्या प्रसारमाध्यमांनी 92 दिवस ते चित्र कशाचं आहे यावर चर्चासत्र घेतलेली होती. प्रश्न आत्ताच्या काळात असा झालाय की पिकासोचं जे मूळ चित्र आहे ते चित्र आपल्याला समजत नाही. याचं कारण 30 सेकंदाच्या रील्स बघण्यापलीकडं आपण सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. व्हॉट्सॲप नावाचं अत्यंत खोटारडं विद्यापीठ जे सध्या इथल्या व्यवस्थेने जन्माला घातलंय आणि 1.5 GB डेटा जो अंबानीने आम्हाला दिलाय तो कसल्याही परिस्थितीमध्ये 6.5 तासात संपवला पाहिजे असं म्हणून दोन्ही हाताला रोजगार अंबानींनी जाणीवपूर्वक जो ग्रामीण भागात दिलेला आहे, अशा व्हॉट्सॲप विद्यापीठामध्ये अर्धवट माहिती तंत्रज्ञानामध्ये आपण सत्यापर्यंत पोहोचायचा विचार करत नाही. आणि त्यामुळे जे घोळ झालेले आहेत ते घोळ आपण सूक्ष्मपणे समजावून कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले पाहिजेत. मला असं वाटतं की माझी ही दुसरी पिढी असेल जी पिढी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारामुळे शिकते आहे, पंजाबराव देशमुखांच्या विचारामुळे शिकते आहे, जगदाळे गुरुजींच्या प्रयत्नामुळे शिकते आहे, महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या प्रयत्नामुळे, फुले शाहूंच्या, बाबासाहेबांच्या, अण्णाभाऊंच्या प्रयत्नामुळे शिकते आहे. तर या पिढीचा सगळ्यात मोठा घोळ काय झाला असेल तर 1960ला यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाईंनी या महाराष्ट्रामध्ये नादारी आणली. जे सध्या तुम्ही EBCचे फॉर्म भरता, ज्यामुळे बहुजन समाजातली बरीच मुलं पैसे नसताना सुद्धा शिकली, ती देणगी यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाईंची आहे. त्या नादारीमुळे शिक्षण स्वस्त झालं, सामान्य माणसांपर्यंत शिक्षण पोचलं, पण जी अक्षरं गावागावात आली ती अतिशय बेसावध आली. ती अक्षरं जर सावध आली असती तर कदाचित चला थोडा विचार करूया असा विषय पैसा फंड बँकेच्या 45व्या व्याख्यानमालेचा 8वं पुष्प गुंफताना मला मांडावा लागला नसता. कारण ती अक्षरं इतकी बेसावध आली की आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की तुला शुद्ध बोलता आलं पाहिजे, तुला शुद्ध लिहिता आलं पाहिजे, तुला शुद्ध वाचता आलं पाहिजे, आणि जर तुला हे काहीही येत नसेल तर तू अडाणी, आणि जर तुला हे येत असेल तर तू ज्ञानी. आणि मग आमच्या मनात असे प्रश्न निर्माण व्हायला लागले की माझ्या आईला आणि माझ्या बापाला, माझ्या आजाला शुद्ध बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आणि मास्तर तर आम्हाला सांगायला लागलेले आहेत की तुला हे जमलं पाहिजे. याचा अर्थ माझी आई अडाणी, माझा बाप अडाणी, माझा आजा अडाणी. आणि मग ती जी अक्षरं आली तिथल्या एकाही शिक्षकाने आमच्या मागच्या पिढीला सांगितलं नाही आणि आम्हालाही सांगितलं नाही की बाळा तुला प्रमाण भाषा आली पाहिजे, तुला शुद्ध भाषा नाही आली तरी चालेल, किमान तू जे बोलतो आहेस ते समोरच्या माणसाला समजलं पाहिजे, असं प्रमाण मराठी तुला आलं पाहिजे. दुर्दैवाने इथल्या शिक्षण व्यवस्थेत शिकवणाऱ्या कुठल्याही शिक्षकांनी आम्हाला प्रमाण मराठीमध्ये बोल असं सांगितलं नाही. आणि मग अक्षराच्या वाकड्या चालीचा परिणाम असा झाला की 1996 साली 4थीत असताना आम्ही गावागावात शनिवारी प्रभात फेऱ्या काढायचो आणि प्रभात फेरीच्या घोषणा असायच्या, अडाणी आई घर वाया जाई, अडाणी बाप डोक्याला ताप. आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं की माझ्या बापाला अक्षरे येत नाहीत, माझ्या आईला अक्षरे येत नाहीत, माझ्या आजाला अक्षरे येत नाहीत, म्हणजे तो अडाणी आहे, आणि मला सगळं येतं म्हणून मी शहाणा आहे. ज्ञान हे अक्षरात असतं असा अत्यंत वाईट प्रचार इथल्या शिक्षण व्यवस्थेने केल्यामुळं वर्तमानात हे सगळ्यात मोठे घोळ निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्ञान हे अक्षरातच असतं असं सांगितल्यामुळं ज्यांना अक्षर येत नाही तो अडाणी असा एक शब्दप्रयोग जाणीवपूर्वक आम्ही केला. आमचा शेतकरी बाप अडाणी कुणाला म्हणायचा? ज्याला रुमणं धरता येत नाही, कोळपता येत नाही, नांगर धरता येत नाही, पेरता येत नाही, बैल धर म्हटलं की शेपूट धरू, पाय धरू का शिंग धरू असा प्रश्न जो विचारतो त्याला आमचा बाप अडाणी म्हणायचा. आमच्या शिकलेल्या पठ्ठ्याने तोच शब्द त्याच्यावर उलटा फिरवला आणि त्याला सांगितलं तुला अक्षरे येत नाहीत, तुला शुद्ध बोलता येत नाही, तुला शुद्ध लिहिता येत नाही, तुला शुद्ध वाचता येत नाही, म्हणजे तो अडाणी, आणि आम्हाला सगळं जमतं म्हणजे आम्ही शहाणे. साधा विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आता गणेश उत्सव सुरू आहे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे इंजिनियर सुद्धा बसलेले आहेत. डॉल्बीचं डेसिबल 210 झालं की इंजिनियरांनी बांधलेल्या इमारतीला तडे जातात. आणि आज कागलमध्ये आमच्या जुन्या गौंड्यांनी 170 वर्षापूर्वी बांधलेली दगडी इमारत आहे, ज्याच्यावर हाताच्या आकाराची तोफ मारली तरी फक्त तोफेचा आकार उठतो, दगड जागचा हलत नाही. मग 170 वर्षांपूर्वी दगडी इमारत बांधणारा गौंडी शहाणा की डॉल्बीचं डेसिबल 210 झाल्यानंतर इमारतीला तडे जातात तो इंजिनियर शहाणा, याचा विचार आपल्याला करावा लागेल. आम्हाला काय सांगितलं जातं की एखाद्या शिवाजी विद्यापीठाच्या प्राध्यापकानं वनस्पती शास्त्रावर PhD करायची म्हणून 100 वनस्पतींची नावं घ्यायची. त्या वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापकानं गाईड नेमायचा, इंटरनेटवर इकडून तिकडून पुस्तकातून माहिती गोळा करायची
संशोधन करायचं आणि 100 वनस्पतींचं संशोधन विद्यापीठात सादर करायचं प्रबंध रूपानं. विद्यापीठात ते सादर झालं की PhD त्याला डिग्री दिली जाते, नावापाठीमागं डॉक्टर लागतं आणि 26,000 पगार वाढतो. 100 वनस्पतींची नावं 2 वर्ष अभ्यास करून 26,000 इन्क्रिमेंट घेणारा शिवाजी विद्यापीठातला वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक शहाणा की पाटगावच्या जंगलात 94 वर्षाचा बिरू धनगर नावाचा म्हातारा 1100 वनस्पतींची नावं आजही त्याच्या औषधी गुणधर्मासकट सांगतो, तो पाटगावच्या जंगलातला बिरू धनगर शहाणा, याचा विचार आपल्याला करावा लागेल. आम्हाला काय सांगितलं गेलं की मला तबला वाजवता येतो, मला सूरपेटी वाजवता येते आणि वाजवलेला तबला वाजवलेली सूरपेटी मला शब्दबद्ध करता येते, म्हणून मी संगीत विशारद झालो. म्हणजे मी शहाणा की कसबा सांगावमध्ये मातंग समाजातला हेगडे नावाचा 83 वर्षाचा म्हातारा एका हलगीत 36 बंदिशी वाजवतो, तो हेगडे नावाचा म्हातारा शहाणा, याचा विचार आपल्याला करावा लागेल. आज PhD झालेल्या डॉक्टराला किंवा MBBS झालेल्या डॉक्टराला घरात 2 मुलं बांधून ठेवता येत नाहीत आणि शाळेची पायरी न चढलेला माझा बाप 8 मुलं आणि 4 बहिणी एका घरात बांधून ठेवत होता, तो माझा बाप आणि आजचा शहाणा, याचा विचार आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये करावा लागेल. त्यामुळे ज्ञान हे अक्षरात असतं. या चालीचा जो इथल्या बहुजन समाजावर परिणाम झाला, विशेषतः इथल्या शिक्षण व्यवस्थेनं जाणीवपूर्वक तो परिणाम लादण्याचा प्रयत्न केला, त्याचा विचार आपल्याला येत्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये करावा लागेल. कारण अलीकडचा काळ एवढा गंभीर झालाय की माणसाच्या भावना कशानेही दुखावतात. म्हणजे माणसांना थोडं काही सांगायचा विचार केला तर त्यांच्या भावना दुखावतात, लोक रस्त्यावर येतात आणि 1.5 GB डेटा ज्यांच्या हातात आहे ते बेरोजगार झालेले तरुण फक्त धाब्यावर 150 रुपयाचं मटण ताट आणि 1 क्वार्टर देतो म्हटलो की आंदोलनामध्ये सहभागी होतात. त्यांना कुठलाही विवेक राहत नाही. अशा अत्यंत अस्वस्थ वर्तमानामध्ये आपल्याला विचार करायचा आहे आणि फार विचार करण्याची गरज नाही. आपल्याला थोडा जरी विचार केला तरी जो संयम आपल्याकडे लागतो, जो विवेक आपल्याकडे लागतो, तो जागृत होईल. या अर्थाने हा विषय आपण समजून घेतला पाहिजे. आजचं वर्तमान किती गंभीर आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. वैशाली पाटील नावाची औरंगाबादमध्ये राहणारी मुलगी 12वी सायन्सला 89.46% गुण मिळाले. तिला व्हायचं होतं डॉक्टर. मेरिट लिस्टला नाव नामांकित विद्यापीठात लागलं नाही. बाप म्हणाला की तुला डॉक्टर व्हायचं आहे पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत मॅनेजमेंट कोट्यातून तुला ॲडमिशन द्यायला, तू DEDला जा, मास्टर हो आणि मास्टर झाल्यानंतर जो पगार येतो त्या पगारातून तुला शक्य झालं तर डॉक्टर हो. ती मुलगी इच्छा नसताना 89.46% गुण असताना सुद्धा DEDला गेली. 6-6.5 महिने कशी बशी त्या कॉलेजवर रमली आणि तिनं शिक्षकांना सांगितलं की मला थोडं अस्वस्थ वाटतंय आणि 2-3 दिवस मला रजा पाहिजे. रजा घेऊन पोरगी घरात आली. 1-2 दिवस घरातल्यांबरोबर बोलून घेतलं आणि एके दिवशी दुपारी ती घरातून बाहेर आली, गल्लीवर आली, अंदाज घेतला, सगळीकडे सामसूम होतं, शेजारी झोपलेत का बघितलं आणि त्या पोरीनं गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी वैशाली पाटीलने एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात ती असं म्हणाली की आई बाबा मला माफ करा, मी धड शिक्षकही होऊ शकले नाही आणि डॉक्टरही होऊ शकले नाही, पण मरणानंतर माझं प्रेत जाळू नका, माझं प्रेत एखाद्या मेडिकल कॉलेजला दान करा आणि माझ्या प्रेतावर जेव्हा शिकाऊ डॉक्टर संशोधन करतील आणि त्यांच्या डोळ्यात जो आनंद असेल त्या आनंदामध्ये तुमची मुलगी वैशाली शोधा. हे प्रकरण झालं 23 मार्च रोजी आणि त्या प्रकरणानंतर 26 मार्च रोजी मला या विद्यापीठात का ॲडमिशन मिळालं नाही म्हणून खासदार सुरेश कलमाडीच्या मुलगीनं 3ऱ्या मजल्यावरून पैशाची बाग पुण्याच्या भर रस्त्यावर फेकली. तेव्हा हनुमंत शिंदेना लिहावं लागलं की दलालांनी सारी सारी शिक्षण व्यवस्था नासवली, पैशासाठी सरस्वतीला बाजारात बसवली, नगरपालिकेच्या दिव्याखाली जे राबता आहेत गुणांसाठी त्यांनाच प्रश्न पडतो आहे आजचं शिक्षण कुणासाठी. जर वर्तमानामध्ये आजचं शिक्षण कुणासाठी हा प्रश्न पडत असेल तर या प्रश्नावर सुद्धा थोडा का असेना आपल्याला विचार करावा लागेल आणि हा विचार करताना इथल्या मूलभूत शिक्षण व्यवस्थेवरती अत्यंत गंभीरपणे विचार येत्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल. जगातल्या भाषा तज्ज्ञांचं मत असं झालं की 1ली पासून 10वी पर्यंत मूल जर स्वतःच्या मातृभाषेतून शिकलं नाही तर त्याचं व्यक्तिमत्व दुभंगतं. म्हणजे 16व्या वर्षापर्यंत पोरगा आईच्या भाषेतून शिकलं नाही तर त्याची 12,000 शब्दांची मर्यादा संपते. म्हणजे त्याच्या डिक्शनरीतून 12,000 शब्द गायब होतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये
आजही आपण मराठीचा जागर करतो. मोबाईल आला आणि 367 शब्द बैलगाडीच्या रूपाने घेऊन गेला. म्हणजे गावातून एक बैलगाडी गेली आणि 367 शब्द आले आणि एक मोबाईल 189 शब्द घेऊन आला. मिस कॉल या शब्दाला पर्यायी मराठी शब्द अद्याप आपण मोबाईलला देऊ शकलो नाही. प्रश्न असा आहे की ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजेत, कारण त्याच शिक्षण व्यवस्थेमधून विचाराची प्रक्रिया सुरू होते, त्याच शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्ही इंग्रजी नावाचं अत्यंत वाईट खूळ ग्रामीण भागामध्ये आणून सोडलं. आणि मग जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा आणि ओपनर माउथ हा हा म्हटलं की माझ्या पोराला इंग्रजी यायला लागलं. या एकाच मानसिकतेतून आम्ही मुलांना इंग्रजी शाळेत घालायला लागलो आणि त्यातून असे डॉक्टर जन्माला आले की ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड. असे डॉक्टर आम्ही या व्यवस्थेतून जन्माला घातले. भुईमुगाच्या शेंगा वेलाला लागतात की जमिनीच्या खाली लागतात असे अक्कल नसणारे कृषी तज्ज्ञ याच इंग्रजी माध्यमातून जन्माला यायला लागले. त्यामुळं मातृभाषेतून दिलं जाणारं शिक्षण हे मुलाच्या व्यक्तिमत्वाच्या विकसनाचं, मुलाच्या बुद्धीच्या विकासाचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे हे जगातल्या सगळ्या भाषा तज्ज्ञांनी सांगितलंय. आम्हाला काय सांगितलं गेलं की इंग्रजी या जगाच्या खिडक्या आहेत आणि भविष्यात आपल्याला सगळे व्यवहार हे जगाच्या खिडकीतून करावे लागणार आहेत. मी म्हणेन इंग्रजी या जरी जगाच्या खिडक्या असल्या तरी मराठी या आमच्या भिंती आहेत आणि खिडक्या हवेत बांधता येत नाहीत, त्यासाठी भिंतींची गरज असते. कुणीतरी म्हणालं होतं की इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. मी म्हणतो इंग्रजी हे जरी वाघिणीचं दूध असलं तरी मराठी हे आमच्या आईचं दूध आहे आणि मुलाला जगण्यासाठी वाघिणीच्या नाही तर आईच्या दुधाची गरज असते. हे वास्तव मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना येत्या काळामध्ये आपल्याला सांगावं लागेल. आणि अशा अवस्थेमुळे झालं असं की दोन गोष्टी निर्माण झाल्या. एका बाजूला इंग्रजी शिक्षण आमच्यामध्ये एवढं विखुरलं, इंग्रजी शिक्षण आमच्यापर्यंत एवढं पोचलं की त्या शिक्षणामुळं सर्वसामान्य माणसाचं जे व्यक्तिमत्व विकसित व्हायला पाहिजे होतं ते व्यक्तिमत्व विकसित झालं नाही. आणि मग आमच्या मुलाला जरी इंग्रजी माध्यमाच्या तुम्ही सांगितलं की बाळ तू 322 क्रमांकाचं चॅनल लाव, तर तो म्हणतो पप्पा 322 म्हणजे 322 दाबायचं काय. इथपर्यंत आम्ही या व्यवस्थेतून येऊन पोचलेलो आहोत. बाजारात परवा एक प्राध्यापक मॅडम खरेदी करत होत्या आणि त्यांचं ते खरेदी करण्याचं एकूण बघून एक म्हातारी म्हणाली की मॅडम तुम्ही डबल ग्रॅज्युएट झालाय काय. मॅडमला आनंद वाटला की न सांगता आजीला कळालं की मी डबल ग्रॅज्युएट कसं काय. तर ती म्हणाली होय आजी मी डबल ग्रॅज्युएट झालो, तुम्हाला कसं काय कळालं. तर आजी म्हणाली काय नाही, पिशवीत आधी टोमॅटो घातले आणि मग कलिंगड ठेवलं म्हणून विचारलं की तुम्ही डबल ग्रॅज्युएट झाला. त्यामुळे ज्या शिक्षणामधून, कारण यातून काही साध्य व्हायला तयारच नाही. म्हणजे आमच्या कागलमध्ये काका होते, त्यांना मी 10-12 वर्षापूर्वी विचारलं काका मुलगा काय करतोय. काका म्हणाले मुलगा शिकतोय. 3-4 वर्षांनी परत विचारलं काका मुलगा काय करतोय. काका म्हणाले शिकतोय. परत 5-6 वर्षांनी विचारलं काका मुलगा काय करतोय. काका म्हणाले शिकतोय. मी कंटाळलो. मी म्हटलं काका 10-12 वर्ष तुम्हाला विचारतोय मुलगा काय करतोय, मुलगा काय करतोय, तुम्ही म्हणताय मुलगा शिकतोय शिकतोय शिकतोय. काका 10-12 वर्ष एवढे वर्ष मुलगा शिकतोय, तुमचा मुलगा शिकून शिकून काय झाला. काका हताशपणे म्हणाले काय होणार, शिकून शिकून म्हातारा झाला. या पलीकडं या शिक्षण व्यवस्थेतून आम्ही काही नवं जन्माला घातलं नाही आणि जे घरापासून शिक्षण दूर न्यायला लागलं त्याचा म्हणून एक आपल्यावर परिणाम झाला. आणि तो परिणाम काय झाला तर साधारण 1970-80च्या दशकामध्ये घरात 2 भाऊ असली तर थोरला भाऊ धाकट्या भावाला म्हणायचा की गरिबी प्रचंड आहे, तू शहरात जा, तू डीएड कर, बीएड कर, मास्तर हो, LLB कर, वकील हो, MBBS कर, डॉक्टर हो, मी रानात राबतो. आणि थोरला 3री-4थी शाळा सोडायचा आणि तो रानात राबायचा आणि धाकट्याला शहरात घालायचा. थोरल्याला काय वाटलं की हा धाकटा डीएड होईल, बीएड होईल, मास्तर होईल, वकील होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, प्राध्यापक होईल, काही ना काही होईल. आणि त्याला जेव्हा पगार चालू होईल तेव्हा महिन्याला भांगलनीला तो पैसे पाठविल, लागवडीला पैसे पाठविल, कोळपणीला पैसे पाठविल आणि माझ्यावरचा ताण थोडा कमी होईल आणि घराची एखादी खोली मी बांधून काढेन. पण झालं असं की शिकून गावाकडे येण्याऐवजी मास्तर जे शहरात कॉलन्या करून राहायला लागले ते थोरल्या भावाकडे बघायला तयारच नाहीत. आणि मग थोरला भाऊ कधीतरी शहरातल्या मास्तराला फोन करून सांगतो की माझं पोरगं पप्प्या 12वी पास झालंय, ITI करायचं आहे आणि तुझ्याकडे शहरात पाठवतो, त्याला घरात 2 वर्ष ठेवून घे. मग मास्तर बायकोची परवानगी काढतात, बायकोला विचारतात की पुतण्या यालाय 2 वर्ष ITI करणारा इथं राहू दे काय. मग बाईसाहेब सांगतात की त्याला पलीकडच्या
गल्लीत खोली बघा आणि ठेवा, सणावाराला तू इकडे जेवायला येऊ दे. आणि मग मास्तर भावाला फोन करून सांगतात की दादा बायकोचा माझा प्रॉब्लेम आहे, पप्प्या पलीकडच्या गल्लीत राहू दे, सणावाराला इकडे जेवायला येऊ. या मास्तराला कधीतरी फोन केला तुम्ही की गावाकडे आई आजारी आहे येऊन जा, मास्तरांना बाईसाहेबांची परवानगी काढावी लागते. मग बाईसाहेब म्हणतात की शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर जाऊया. मग शाळा सुटल्यावर हे 5 रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेतात, स्प्लेंडरला किक मारतात, गावाकडे येतात, आईच्या उशाला बसतात आणि आईला विचारतात आई बरी आहेस काय. आई म्हणते बरी आहे. आईची इकडची तिकडची चौकशी करतात आणि जाताना थोरल्या भाऊजाईकडनं 5 पहिली जोंधळ आणि 3 पहिली तांदूळ घेऊन जातात. प्रश्न असा आहे की ज्या शिक्षणाने गाव खेड्यात बघायला पाहिजे होतं, गावातली दुःख बघायला पाहिजे होती, ती दुःख बघायला आम्ही तयारच नाही. आणि मग आमच्या गावामध्ये या शिकलेल्या लोकांनी जे तंत्रज्ञान आणलं तेवढं भयानक तंत्रज्ञान आणलं की आज माझ्या रणदेवीवाडीमध्ये दर महिन्याला अंबानी 349 रुपयाची रिचार्जची चोरी करतो. हुपरीतल्या प्रत्येक घरात 5 माणसं असतील तर साधारण 1800 रुपयाची चोरी अंबानी सहज महिन्याला करून जातो. म्हणजे याच्या आधी आमच्याकडे व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, इंटरनेट नव्हतं, तरी सुद्धा माणसं एकमेकाच्या दुःखात सहभागी होती. आणि लोक अभिमानानं सांगतात की मला फेसबुकवर 3000 फ्रेंड आहेत आणि शेजारचा मित्र याला नालायक म्हणत असतो. प्रश्न असा आहे की जे तंत्रज्ञान आमच्याकडे आलं ते इतकं आभासी तंत्रज्ञान आलं की त्या तंत्रज्ञानामुळं आम्ही माणसांपासून लांब जायला लागलो. आणि त्यामुळे नाती तरी फार विचित्र अवस्थेपर्यंत येऊन सध्या पोहोचलेली तुम्हाला बघायला मिळतात. आमच्या नीलम मानगावे जयसिंगपूरच्या कवयित्री, त्यांनी कविता लिहिली आणि त्या कवितेचा आशय असा सांगितला की गर्भाशय भाड्यानं देता येतं हे ऐकल्यावर ती सुखावली. आणि गर्भाशय भाड्यानं देता येतं हे जेव्हा तिने ऐकलं तेव्हा गर्भाशयामध्ये मुलगा असेल तर 5 लाख रुपये आणि मुलगी असेल तर 3 लाख रुपये, म्हणजे स्त्रीच्या गर्भाचं सुद्धा भांडवलीकरण झालं पाहिजे इथपर्यंत जागतिकीकरणानं आम्हाला आणून सोडलेलं आहे. म्हणजे या देशातल्या आदिवासींना एखादी NGO टूथपेस्ट देते, ब्रश देते, अंगाला लावायचा साबण देते, धुण्याचा साबण देते, चांगलं जेवण देते आणि त्या आदिवासींचं जल जंगल आणि जमीन शहरात पळवून नेते. प्रश्न असा आहे की ज्या शिक्षणाने आम्हाला विचारायला प्रवृत्त करायला पाहिजे होतं, ज्या शिक्षण व्यवस्थेनं माणसातले भेद कुठल्याही परिस्थितीमध्ये नष्ट झाले पाहिजेत असं सांगायला पाहिजे होतं, त्या शिक्षण व्यवस्थेनं आम्हाला ते जाणीवपूर्वक सांगितलं नाही. म्हणजे भावाभावात काय नातं असावं आमच्या आणि आई सांगायची. आमच्या नगरच्या संतोष नारायणकर नावाच्या रिक्षा चालवणाऱ्या पोरानं लिहिलं की माय म्हणायची रोज मुका घेऊन कपाळी, बाळा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, व्हावं जशाचं तसंच कधी चोरावर मोर, थोर महात्म्या वाणीर व्हावं उद्याच्याला थोर, नको राहूस रिकामा ठेव सुई मंदी दोरा, येळ काळ जशी हाय तुही तसं वाग पोरा, राख वन कर नीट ज्याची घेशील राखोळी, माय म्हणायची रोज मुका घेऊन कपाळी, तुझ्या लाडाची बहीण उद्या जाईल नांदाया, जवा येईल माहेरी तुला राखी रे बांधाया, बोळ वन कर नीट घाल अंगावर चोळी, माय म्हणायची रोज मुका घेऊन कपाळी, तुझ्या पाठचा भाऊ हाय तुझ्याच वाणाचा, गंध तुला मातीचा छंद त्याला बी रानाचा, गोड गोड राहा सदा गोड साखर दोघात, गुण्या गोविंदानं खावी अर्धी भाकर दोघात, कुणी गेलं तर दूर द्यावी दादार आरोळी, माय म्हणायची रोज मुका घेऊन कपाळी, बाळा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. हे सोपं तत्वज्ञान निरक्षर असणाऱ्या, कुठलीही शिक्षणाची शाळेची पायरी न चढलेल्या माझ्या आईनं मला समजावून सांगितलं होतं. आणि आई तुम्हाला बघायची असेल ना तर तुम्ही मगर कधी समुद्रातून बाहेर आली तर निरीक्षण करा. मगर समुद्रातून बाहेर येते, खड्डा काढते, अंडी घालते, खड्डा बुजवते, त्यावर खून करते आणि परत मगर पाण्यात निघून जाते. 15-16 दिवसानंतर मगरीच्या लक्षात येतं की बहुतेक पिलांचा जन्म झाला असेल. मगर परत बाहेर येते, ज्या जागेवर खून केलेले त्या जागेवर बसते. आतून जर धक्के लागत असतील, गुरगुर असा आवाज येत असेल तर मगरीच्या लक्षात येतं की पिलांचा जन्म झालाय. मगर सगळी वाळू बाजूला करते आणि एक एक पिलू स्वतःच्या तोंडात घेत असताना त्या पिलाचे काटे त्या आईच्या जिभेला बोचत असतात आणि भळा 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 रक्त वाहत असतं. पण वाहणाऱ्या रक्ताकडं त्या माऊलीचं लक्ष नसतं. काळजी एवढी असते की आकाशात हिंडणारी एखादी घार खाली येईल आणि यातलं एखादं पिलू उचलून नेईल. सगळी पिलं तोंडात घेते, समुद्रात जाते, पिलं सोडते आणि मग रक्तबंबाळ झालेल्या जिभेवर उपचार करते. इथं तुम्हाला आई समजते. आणि ती आई कधी नर आणि मादी असा भेदभाव करत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड हा सुशिक्षितांच्या जिल्ह्यातला 12वा तालुका आहे. त्या चंदगडमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. म्हणजे जिथं लोक शिकले नाहीत तिथं मुलगीला मारायचा नाद ते करत नाहीत आणि जिथं लोक शिकलेले आहेत
तिथं ते मुलगीला मारायचं नाद करतात. म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या लक्ष्मीकांत देशमुखांनी सेव्ह द बेबी गर्ल राबवलं जिल्हाधिकारी असताना, आणि ते असं म्हणाले की स्त्री भ्रूण हत्या थांबवायच्या असतील तर सोनोग्राफी मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडा. डॉक्टर आमचे एमडी एवढे हुशार की इथं काय बोलतोय ते जिल्हाधिकाऱ्याला ऐकू जातंय, म्हणून फक्त सोनोग्राफी सेंटरमध्ये आई वडिलांना न्यायचं, तिथं काय असेल ती सोनोग्राफी केली जायची, आणि तिथून डॉक्टर केबिन मध्ये आले आणि डॉक्टरांनी अंबाबाईच्या फोटोला नमस्कार केला तर ओळखायचं मुलगी आहे, आणि डॉक्टरांनी ज्योतिबाच्या फोटोला नमस्कार केला तर ओळखायचं मुलगा आहे. बाकीचा कार्यक्रम तुमचं तुम्ही पार पाडा. मुंडे नावाच्या औरंगाबादच्या डॉक्टरांनी 650 गर्भपात केले, आणि गर्भपाताची पद्धत काय होती एमडी डॉक्टरांची, 4थ्या मजल्यावर गर्भपात व्हायचा. 4थ्या मजल्यावरून त्यांनी लोखंडी जाळीचं झाकण तयार केलं होतं. 4थ्या मजल्यावर गर्भपात झाला की तो गर्भ दोरीला बांधला जायचा, आणि 4थ्या मजल्यावरून दोरी पहिल्या मजल्यावर सोडली जायची, आणि पहिल्या मजल्यावर असणारी पासा कुत्री गर्भावर तुटून पडायची. म्हणजे ज्या शिक्षणानं तुम्हाला विचार करायला, माणूस म्हणून जगायला भाग पाडायला पाहिजे होतं, ते शिक्षण जर तुम्हाला या अवस्थेपर्यंत आणून पोहोचत असेल तर वर्तमानामध्ये जुन्या लोकांनी घालून ठेवलेले जे सिद्धांत होते ते समजून घेतले पाहिजेत. कारण जगातल्या कुठल्याही आईला आपल्या पोटी काय जन्माला येतंय यापेक्षा मी आई होते आहे हे जास्त महत्वाचं वाटत असेल तर तिचं आई पण इथली व्यवस्था हिरावून घेते. त्यामुळे आपण हे येत्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीत समजून घेतलं पाहिजे. आणि हे फक्त शिक्षणात सुरू आहे, शेतीत सुरू आहे असं नाहीये. वर्तमानात तुम्ही कुठेही जा, वर्तमानात हे सगळीकडे सुरू आहे. आणि हे का सुरू आहे तर अलीकडं माणसाने एक रोग झालाय की कुणाचं ऐकून घेण्याच्या मानसिकतेतच आजची तरुणाई नाही आणि आजची माणसं नाही. म्हणजे 30 सेकंदाची रील्स एखादा माणूस बघायला बसला तर त्याला कळत नाही की माझ्या आयुष्यातला 2 तास कधी संपलाय. एवढे आपण ते रील्स सहज बघत असतो. आणि 30 सेकंदाची रील्स म्हणजे सत्य, असा एक अत्यंत वाईट परिणाम आपल्यावर झालाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, मी सांगतो, तुम्ही चेअरमन आहे म्हणून ही नोंद करून ठेवा. तुकारामांचे अभंग एका माणसाला पाहिजे होते म्हणून त्यांनी तुकारामाच्या वारसदाराला पत्र लिहिलं होतं 250 वर्षांपूर्वी. आणि तुकारामाच्या वारसदाराने त्या माणसाला पत्र लिहून सांगितलं की तुम्हाला अभंग पाहिजे असतील तर इथं या आणि अभंग घेऊन जा. 270 किलोमीटर तो माणूस देहूपर्यंत चालत गेला, तुकारामांचे अभंग गोळा केले आणि परत 270 किलोमीटर चालत आला. म्हणजे साधारण 600 किलोमीटर त्याला चालत जावं लागलं तुकारामांचे अभंग आणण्यासाठी. आज तुम्ही गुगलवर संत तुकारामांचे अभंग टाकले की तुम्हाला तुकारामांचे पटपट पटपट अभंग येतात. प्रश्न काय झाला की आम्हाला गडकरी साहेब काय सांगायले, नितीन गडकरी, की मुंबई ते अहमदाबाद आम्ही 8 पदरी 12 पदरी 14 पदरी केलाय, तुम्हाला जायला 10 तास लागत होते, आता 3 तासामध्ये तुम्ही मुंबईतून अहमदाबादला जाता. पण आम्हाला व्यवस्थेनं सांगितलंच नाही की 10 तास आम्हाला लागायचे, आता 3 तास लागतात. उरलेल्या 7 तासात आमच्या माणसांनी काय करायचं याचं उत्तरच आमच्या व्यवस्थेनं आम्हाला दिलं नाही. त्यामुळं जो आम्हाला ज्ञानासाठी अवकाश मिळायचा, जे आम्हाला कुतूहल असायचं, म्हणजे आमच्या मास्तरांनी सांगितलं पाऊस सुरू झाला की पावसाळ्यामध्ये पर्यावरण स्नेही तुम्ही व्हा आणि पावसात उगवणाऱ्या वनस्पतींची नावं लिहा. तर आम्ही जागोजागी वनस्पती शोधायचं, आईला विचारायचं, बापाला विचारायचं, आणि मग त्या वनस्पती शोधून आम्ही लिहायच्या. आता युट्यूब किंवा गुगलवर गेलात की 1 मिनिटात तुम्हाला ती नावं येतात. त्यामुळे आमचं ते औत्सुक्यच संपलं. म्हणजे किमान तुमच्या पिढीत 148 भाज्या खायच्या आणि आता 21च भाज्या आपण खातो, आणि मग मुलांच्या चेहऱ्यावर चट्टे आहेत, हातावर चट्टे आहेत, पोराशी काटकुळे आपल्याला बघायला मिळते. 148 भाज्या जायच्या. आणि भाज्यांचा परिणाम काय तर भालचंद्र नेमाड्यांचा देशीवाद जाणीवपूर्वक वाचा. नेमाडे काय म्हणाले की तुम्ही जेवढ्या भाज्या खाता तेवढा तुमच्या मेंदूचा विकास होतो आणि त्यातून एखादा चांगला विचार जन्माला येतो. आम्ही कांदे बटाटे शिवाय काय खात नाही, त्यामुळे डोक्यात कांद्या बटाटे शिवाय दुसरं काही आम्हाला सुचत नाही. त्यामुळे जो मूळ इथला देशीवाद होता, जे जगण्याचं मूळ प्रयोजन होतं, ते प्रयोजन येत्या काळामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. आज काय झालंय तर एकमेकाचं ऐकून घेण्याच्या मानसिकतेतच कोण नाही. म्हणजे आमचं साहेब झालंय काय सांगतो तुम्हाला, ते गावाकडे 3 किवंडी होती आणि तिघं एवढी किवंडी होती की एकमेकाला अजिबात ऐकू यायचं. एक मेंढपाळ होतं, एक शेतकरी आणि एक कारभारी. आणि कारभाऱ्याला नियमाप्रमाणे 2 बायका होत्या. ते मेंढपाळ रोज मेंढरं चरवायला जायचं. बायको दुपारी यायची, ते जेवायचं, थोडं झोपायचं, परत उठायचं, मेंढरं चारवायची, घराकडे यायचं. शेतकरी रोज शेतात जायचं, त्याचं काम करायचं, ते परत यायचं. कारभारी काय न्याय ते खानाखुना करून किंवा कळलं तर तोंडानं बोलायचं, ऐकू जाईल त्याला, तो न्याय मिटवायचा. ते मेंढपाळ एकदा गेलं आणि सण होता म्हणून बायकोनं पोळ्या आणल्या.
ह्यानं प्रमाणापेक्षा जास्त पोळ्या खाल्ल्या आणि ह्याला प्रमाणापेक्षा जास्त वेळ झोप लागली. मेंढराने हिची सवय नव्हती. मेंढर म्हणाले बहुतेक मालक झालंय. ती मेंढर पांगली सगळी. ह्यानं उठून बघितलं तर माळावर एक पण मेंढर नव्हतं. ते म्हणाला जर मेंढर सापडली नाही तर बँक जप्ती, हप्ता, आबरू, एवढंच त्याच्या डोळ्यासमोर. सगळीकडे शोधली त्यानं मेंढर. एकच शेतकरी त्या माळात काम करायला. त्याला वाटलं ही एकटंच आहे. म्हटलं ह्याला 100% माहिती आहेत मेंढर कुठे आहे. ते गेलं, ते कुदळीने उकराल तर खाली बघून. त्याच्या पाठीवर हात मारणाने म्हटला शेतकरी दादा माझी मेंढरं कुठे गेल्यात. म्हटलं आणि माळावर तू एकटाच आहेस, 100% तुला माहित आहे. म्हटलं मेंढरं कुठे गेल्यात, कुठे गेल्यास सांग. ते दुप्पट किवंडे शेतकरी ते म्हणाला मला काय ऐकू येत नाही. म्हटला तुझी लढतर आहे, तुझं तू बघ. आणि बोलता बोलता शेतकऱ्याने ज्या दिशेला हात केला ह्या किवंड्याला वाटलं मेंढरं इकडे गेल्या. ते तिकडे गेलं आणि त्याला मेंढरं गावली. ते म्हटला शेतकऱ्यामुळं गावली. म्हटलं याला बक्षीस द्यायला पाहिजे. कोकरू होतं त्यात एक पाय मोडला होता. असं बी तसं बी म्हटलं कामाचं नाही, पाळू दे म्हटलं कापून खाईल. ते पाय मोडलेलं कोकरू घेऊन गेलं त्याच्याजवळ. म्हटला तुझ्यामुळे मेंढरं गावली. म्हटला हे कोकरू आहे. म्हटला पाय मोडलंय, काय कामाचं नाही, हे तू ठेवून घे. शेतकरी म्हटला मगाशी सांगितलंय म्हटला तुझी लढतर आहे, तुझं तू बघ, ह्या कोकराचा पाय मी मोडायला नाही. ते त्याला म्हणालं बाबा एवढंच आहे म्हटला बक्षीस घे. ते म्हणाले तुझी लढतर आहे, मी कोकराचा पाय मोडायला नाही. मग दोघांच्या लक्षात आलं की फिजा दोघांच्या उडलेल्या आहेत. मग दोघांनी खाणाखुणा झालं कारभाऱ्याकडे जाऊया. कारभारी सकाळपासून काळजीत होतो. दोन्ही बी बायका भांडून माहेरला गेल्या आणि ते त्या काळजीत होत. दोघं बी गेली. दोघांनी बी कारभाराचं पाय धरलं. एकटं म्हणतोय कोकरू द्यालोय घे ना, एकटं म्हणतोय कोकराचा पाय मी मोडाय नाही. कारभारी तिप्पट किवंड. ते म्हणाले लेकाव तुम्ही दोघं काय अख्खं गाव जरी आलं तरी दोघींनी घरात घेणार नाही. त्यामुळं आमची स्थिती अशी झालेली आहे. आणि ही जी ऐकण्याची रवींद्रनाथ टागोरांचं एक फार चांगलं वाक्य मला आवडतं आणि त्या मार्गाने मी जातो. टागोर असं म्हणाले होते की कमी वाचन जास्त चिंतन, कमी बोलणं आणि जास्त ऐकणं हा ज्ञान मिळवण्याचा जगातला सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि जर आम्ही ऐकायलाच तयार नसू एकमेकाचं तर याचा विचार केला पाहिजे. कारण आपल्यातला संवाद जवळजवळ संपून गेला. म्हणजे तुम्ही साधा विचार करा, 8ची वेळ असते घरातली आणि 8च्या वेळेला टीव्हीवर मालिका सुरू आहे. इकडे शिलाई मशीन शेजारी स्टूल आहे, त्यावर बहीण बसलेली आहे. भाऊ खाली बसलाय, त्याच्या हातात मोबाईल आहे, ते चॅटिंगवर आहे. पडदा धरून आई बसली, कुकरच्या शिट्ट्या मोजत मालिका बघत ती उभी आहे. आणि बरोबर जाहिरात लागली की ती तेवढीच किचनजवळ जाऊन परत त्या पडद्याजवळ येऊन उभा राहते. असा घरातला सीन आहे. आणि पोराला आईने जेवायला वाढले, भाग दुसरा सुरू आहे, 8:15 वाजलेले आहेत. बहीण बघते, बाप बघतोय, पोरग बघायला, आई पण बघायला. आणि पोरग्याच्या ताटातली भाजी संपली, ते पोरग चॅटिंग करत जेवाल. आणि मग आई म्हणाली बाळ ताटातली भाजी संपल्या, वाढू काय. ते चॅटिंगमध्येच. मग बाबाने जरा तिरकं बघितलं ताटाकडे त्याच्या. आईनं दुसऱ्यांदा विचारलं बाळ ताटातली भाजी संपली, वाढू काय. तरी पण हे चॅटिंगमध्ये. बहिणीच्या लक्षात आलं जर तिसऱ्यांदा आईने विचारली तर बा ह्याला काय सोडणार. तिनं शिलाई मशीनवरचा मोबाईल घेतला, बहीण ऑनलाईन झाली आणि म्हणाली दादा तुझ्या ताटातली भाजी संपली, आई म्हणते भाजी वाढू काय. हे एवढ्यातच सुरू आहे. स्टूल, मुलगा, पडदा आणि बाप. या पलीकडे संवादाची सगळी भाषा आपण जवळजवळ संपवून टाकली. त्यामुळे संवादामुळे जे प्रश्न सुटतात, संवादामुळे जे वाद मिटतात, त्यामुळे जो विचार विनिमय होतो, तो विचार विनिमय येत्या काळामध्ये आपल्याला दिसतच नाही. आणि तो न दिसण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर आपल्या हातामध्ये मोबाईल नावाचं तिसरं महायुद्ध आलं. आणि यावर एवढं रोज येऊन आपटतं की त्यातलं काय खरं काय खोटं हे समजेपर्यंत आपला अख्खा दिवस निघून गेलेला असतो. आणि दुसऱ्या दिवशी नवा चंगळवाद हे मोबाईल आपल्या घरात आणि आपल्या मेंदूत सातत्याने ओतत असतं. आणि माध्यमं तर एवढी झाली आहेत, म्हणजे टीव्हीला जर तुम्ही 7ला बसला आणि 10ला उठला तर आज जाऊन तुम्ही 8ला घरी जा किंवा 9ला जा, 9 ते 12 फक्त टीव्हीवरच्या बातम्या ऐकायच्या आणि 12 वाजता मला फोन करून सांगायचा की या बातमीमध्ये मला काहीतरी सकारात्मक सापडलं. एकही बातमी तुम्हाला सकारात्मक सापडत नाही. म्हणजे नगरमध्ये एका शेतकऱ्यानं तुम्हाला आश्चर्य वाटेल 16 किलोमीटर पाईपलाईन केली आहे. म्हणजे पंक्चरचे टायर असतात की ते टायर फेविकॉल गोळा करून इकडच्या तिकडच्या वस्तू गोळा करून ही पाईप ती पाईप जोडून 16 किलोमीटरवरनं त्याने शेताला पाईपलाईन आणली. किती मोठी बातमी आहे ही सांगतच नाहीत आम्हाला बातमी. आम्हाला ह्यानं त्याच्या खांद्यावर हात टाकला, त्यानं त्याला डोळा मारला आणि त्याला गुदगुल्या केल्या. या पलीकडे आमच्यापर्यंत बातमीच पोचत नाही. त्यामुळं माध्यमांची ती जबाबदारी होती. आणि माध्यमांची सगळ्यात मोठी जबाबदारी काय आहे, अलीकडे घोळ काय झाला, म्हणजे विचार करणं आपण बंद का झालो.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जर तुम्ही माध्यमांकडे बघत असाल तर माध्यमांनी न्यायालयाच्या भूमिकेत जायचं नाही. म्हणजे हुपरीत पैसा फंड बँकेच्या दारात अपघात झाला तर माध्यमांनी तिकडून ट्रक येत होता आणि इकडून स्प्लेंडर येत होते आणि दोघांचा अपघात झाला एवढंच सांगायचं. माध्यमांनी स्प्लेंडरवाल्याची चूक होती हे सांगायचं नाही, ते न्यायालय ठरवी. घोळ काय झाला की माध्यम बातमी सांगतात 7 वाजता आणि 7:30 वाजता त्यावरचा उपाय पण सांगतात. त्यामुळं मग न्यायालयाची भूमिका काय हा प्रश्न पडतो. आणि एवढं वाईट आहे, मी कार्यकारी संपादक म्हणून काम करतो, आमच्याकडे इस्त्रीचे 3 कोट आहेत, ते 2-2 महिने आम्ही धुत नाही. एसी असते, तासभर आम्ही ते चढवायचं, बातम्या सांगायच्या, एखाद्याची मुलाखत असली घ्यायची, तिकडून तो आमचा कर्मचारी येतो, ते काढतो, व्यवस्थित अडकवतो. आम्हाला अजिबात त्रास होत नाही. आणि या सगळ्या माध्यमांना कच्चा माल रंधेवाडीतून जातो, कसबा सांगावातून जातो. कारण काय बातम्या असतात तुमच्या बातम्या शेतीच्या असतात, तुमच्या बातम्या उद्योगाच्या असतात, तुमच्या बातम्या महिला अत्याचाराच्या असतात, तुमच्या बातम्या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या असतात, शिक्षणाच्या असतात, मराठी शाळेच्या असतात, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या असतात. सगळा कच्चा माल ग्रामीण भागातून या शहरी माध्यमांना जातो आणि आम्ही तो कोट चढवून सांगतो. आणि चर्चा काय असते माध्यमावर, कधी 8-8:30चं चर्चासत्र बघा. चुकून हुपरीतल्या रयत शिक्षण संस्थेच्या एखाद्या प्राध्यापकाची बदली कोल्हापूरला झाली आणि त्याने एक प्रश्न विचारायचा चर्चेसाठी की माझी बदली कोल्हापूरला झालेली आहे तर मला कोल्हापूरला जाण्यासाठी एका स्प्लेंडरची गरज आहे किंवा दुचाकीची गरज आहे, मी दुचाकी घ्यावी की घेऊ नये. माझ्यासारखा एक शहाणा अँकर बसतो आणि सांगतो की हुपरीतून एका प्राध्यापकाची पाटील नावाच्या बदली झालेली आहे आणि त्यांचा असा प्रश्न जनतेला आहे की कोल्हापूरपर्यंत जाण्यासाठी त्यांनी 2 चाकी गाडी घ्यावी की घेऊ नये. शेजारी एक पर्यावरण तज्ञ बसलेला असतो, तो म्हणतो त्यांनी 2 व्हीलर घेऊ नये, त्यामुळे प्रदूषण होतं, शक्यतो त्यांनी हुपरीपासून कोल्हापूरपर्यंत चालत जावं. त्याच्या पलीकडे एक बुद्धिजीवी बसलेला असतो, तो डावाही नसतो उजवाही नसतो, तो मध्यममार्गी असतो. तो म्हणतो त्यांनी चालतही जाऊ नये, त्यांनी 2 व्हीलरने जाऊ नये, त्यांनी सरळ बसनी जावं, सरकारला कर मिळेल. आणि त्याच्या पलीकडे अतिशहाणा बसलेला असतो, तो म्हणतो त्यांनी गाडीनेही जाऊ नये, चालतही जाऊ नये, एसटीनेही जाऊ नये, विनाकारण 1 लाख रुपये खर्च करून 2 व्हीलर घेण्यापेक्षा त्यांनी 1 लाखाची म्हैस घ्यावी, म्हशीवर बसून त्यांनी शाळेला जावं, जेणेकरून त्यांना दूधही मिळेल आणि शेणही मिळेल. आणि 9 वाजता आमचा अँकर अंतिम चर्चेवर येतो की तुम्हाला काय वाटतं, यानं 2 चाकी घ्यावी, एसटीने जावं, चालत जावं का म्हैस घ्यावी. तुमच्यावर ते सोडलं जातं. कंटाळलेली बायको तुम्हाला जेवायला वाढते आणि तुम्ही पुन्हा रील्समध्ये गडून जाता. प्रश्न असा आहे की माध्यमांची या देशातली जबाबदारी काय आणि काय ताकद होती माध्यमांची सांगू तुम्हाला. माध्यमांची ताकद काय होती, मराठामध्ये प्रके अत्रेने एक अग्रलेख लिहिला आणि अग्रलेखाच्या खाली कंसात एकच वाक्य लिहिलं, उद्याच्या अंकात वाचा महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याचं अंगठी प्रकरण. तेवढं वाक्य वाचून महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याला हार्ट अटॅक आला. ही पत्रकारितेमध्ये ताकद आहे आणि त्यात हजरजबाबीपणाही होता. म्हणजे 1972ला व्ही गिरी भारताचे राष्ट्रपती झाले, सगळ्यांनी बातम्या छापल्या की भारताचे राष्ट्रपती व्ही गिरी, भारताचे नवे राष्ट्रपती व्ही गिरी. आत्रेंना टायटलच सुचेना, मराठा समोर पडलेला होता. आत्रे विचार करत होते की टायटल काय द्यायचं, काहीतरी चांगलं टायटल दिलं पाहिजे. आणि आत्रेंच्या समोर व्ही गिरींचा फोटो आला, त्यात व्ही गिरी, त्यांची बायको आणि व्ही गिरींची 14 मुलं होती. आत्रे म्हणाले हा फोटो छाप आणि खाली टायटल दे, भारताचे नवे राष्ट्रपती व्ही गिरी आणि त्यांची कामगिरी. एवढं सोपं टायटल आत्रेंनी दिलं होतं. त्यामुळे त्या माध्यमामध्ये स्वतःची एक मूलभूत ताकद होती. आणि ते माध्यम काय होतं, 450 वर्षांपूर्वी तुकाराम महाराज म्हणाले होते, थांबायचं कधी सांगा मला, किती वाजता थांबायचं म्हणून. तुकाराम, मी काय रात्रभर बोलालो, माझं काय माझं काय, पण घरात आणि गावात कोण ऐकत नाही म्हणून. पावणे 400 वर्षांपूर्वी तुकाराम महाराज म्हणाले होते की काय करू आता धरून या भिड, निशंक तोंड हे वाजविले, नवे जगी कुणी मुकियांची जाण, सार्थक लाजून हित नवे. या जगात जर मुक्यांचा कुणी वाली नसेल, या जगात जर मुक्यांची कुणी बाजू घेणार नसेल तर त्यांची बाजू मी घेईन, असं 450 वर्षांपूर्वी तुकाराम महाराज म्हणाले होते. पत्रकारितेची बाजू काय असते, आंबेडकर म्हणाल्याप्रमाणे, जर एखादा पत्रकार सामान्य माणसाची बाजू घेत नसेल, जर एखादा पत्रकार गरिबी विरोधात आवाज उठवत नसेल तर साबण तयार करणारा कारखाना आणि तो पत्रकार यामध्ये काहीही अंतर नाही. आत्रे म्हणाले होते पत्रकारिता हा धर्म आहे
एक वेळ धंद्याला धर्माचं स्वरूप द्या, पण धर्माचा धंदा करू नका. अलीकडच्या काळामध्ये अदानी NDTV विकत घेतात, रवीश कुमारांना दुसऱ्या दिवशी राजीनामा द्यावा लागतो आणि कोल्हापूरमधून NDTVचं हिंदी प्रक्षेपण बंद होतं. जी अभिव्यक्तीची सशक्त माध्यम आहेत, जे आम्हाला विचार करायला लावतात, जे आमचा मेंदू जागा ठेवतात असं आम्हाला सांगितलं जातं, त्याच माध्यमांवर या देशातल्या भांडवलदारांचं नियंत्रण असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे 51% मालकी घेऊन आम्ही जी बातमी सांगू तीच बातमी तुला लावायला जमली पाहिजे, आणि ती बातमी तुला लावायला जमत नसेल तर तू राजीनामा देऊ शकतोस, असं सरळ उत्तर पत्रकारांना दिलं जातं. मी अत्यंत नम्रपणे सांगतो की या देशामध्ये सगळ्यात जास्त आणि सजग वैचारिक भूमिका मांडणारे पत्रकार तुम्हाला ग्रामीण आणि निमशहरी भागातच मिळतात. म्हणजे उपरी, रणदेववाडी, कसबा सांगाव, रेंदाळ या भागाची पत्रकारिता करणारे लोक आहेत, हे जेवढं वाचतात त्याच्यात 10% सुद्धा शहरी पत्रकारितेचे लोक वाचत नाहीत, असा माझा आत्तापर्यंतचा या एकूणच पत्रकारिता क्षेत्रात काम केल्यानंतरचा अनुभव आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की जी माध्यमं आपल्यापर्यंत येत आहेत ती माध्यमं खरंच आपल्या उपयोगाची आहेत काय. आणि तरुणाईच्या हातात हे व्हॉट्सअप आल्यामुळं घोळ एवढा झालाय की त्यावर चॅटिंग एवढं भयानक होतं साहेब, की ती पोरगी रात्री 1:30ला म्हणती तुझा फोटो पाठव. शो देखना फोटो मी रात्री 1:30ला तिला पाठवायचं. ती म्हणत्या रात्री 1:30ला जेवलास काय? 1:30ला. मी रात्री 1:30ला सांगायचं जेवलो. मग 1:45ला म्हणत्या काय खाल्लास? आता काय कडबा खाईल? घरात काय 8-9ला जे वाढल्यात तेच खाईल की काय? याच्या पलीकडे वेगळं तर खाणार नाही काय? आणि त्या पद्धतीमुळं तरुणाला समजेनाच झालंय की खऱ्या प्रेमाच्या व्याख्या काय आहेत, खरं प्रेम कशात दडलेलं आहे हे समजेनाच झालंय. म्हणजे पाऊस पडताना लांडोरीला फेर धरावा लागतो आणि लांडोरीला 3-3.5 तास फेर धरून बेधुंद नाचावं लागतं, आणि नाचता नाचता ढग दाटून आल्यानंतर लांडोरीच्या डोळ्यात पाण्याचा जो पहिला थेंब येतो तो थेंब जो मोर झेलेल ते प्रियकर आणि प्रियसी, आणि आयुष्यभर ते एकत्र राहतात. हे आम्हाला सांगितलंच नाही कुणाला, हे समजून घेतलं पाहिजे आपण. आणि जेव्हा आपण हे आणि अवतीभोवती मी अत्यंत नम्रपणे सांगतो की ग्रामीण भागामध्ये जी विद्वत्ता दडलेली आहे, ग्रामीण भागामध्ये जे ज्ञान आहे आणि जे ज्ञान अक्षरं न शिकलेल्या तरीही अमृताशी पैजा जिंके असं सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांकडे होतं, शाळेची पायरी न चढता सुद्धा शिकणाऱ्या संत तुकारामांकडे होतं. अहो अण्णाभाऊ साठे आम्ही फक्त मातंग समाजातले म्हणून त्यांचा विचार करत नाही. आश्चर्य वाटेल तुम्हाला काय आयुष्य होतं त्या माणसाचं. तो माणूस जन्माला आला, 8व्या वर्षी पायी चालत मुंबईपर्यंत गेला. साहित्याच्या जीवावर 1.5 दिवसाची शाळा होती अण्णाभाऊंची. मुंबईतून दिल्लीपर्यंत गेला आणि दिल्लीत थांबला नाही हा माणूस, दिल्लीतून रशियापर्यंत गेला आणि रशियाच्या मॉस्को नावाच्या रेडिओ स्टेशनवरून जगातला पहिला शिवाजी महाराजांचा पोवाडा अण्णाभाऊ साठे निघाला. म्हणजे जात हा विषय बाजूला ठेवला पाहिजे. आणि 1.5 दिवस शाळा शिकणारा अण्णाभाऊ मॉस्कोच्या रेडिओ स्टेशनवर जाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणत असेल तर भारतातला पहिला शिवशाहीर म्हणून अण्णाभाऊंचा उल्लेख झाला पाहिजे. आणि ज्या शिवशाहिरांनी विकृत इतिहास मांडला त्यांना महाराष्ट्र भूषण मिळत असेल तर त्याचाही विचार केला. प्रश्न असा आहे. आणि काय वर्ण, आणि अण्णाभाऊंचं साहित्य बघा, 32 कादंबऱ्या झाल्या, 32 लघु निबंध झाले, छक्कड लिहिली, वगनाट्य लिहिले. अण्णाभाऊ साठे हा असा लोकसाहित्यिक होता की मराठी वाङ्मय प्रकारातला एकही वाङ्मय प्रकार शिल्लक नाही ज्यात अण्णाभाऊंनी लेखन केलं नाही. सगळीकडे लेखन केलं. म्हणजे ही मुंबई नगरी दिसायला दिसते सुंदरी असं वर्णन करणाऱ्यांना साहित्य अकादमी मिळाली त्यावेळी. आणि अण्णाभाऊंनी मुंबईचं वर्णन केलं होतं ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाऱ्याची, मरणाऱ्याची, शेंडीची, दाढीची, हाडसनच्या गाडीची, नायलॉनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची, बुटाच्या जोडीची, पुस्तकाच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदास इथं भलती चोरांची, आईतकाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, पोटासाठी पाठ धरली कामाची, परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची, पाण्यानं भरलं खिस्सं माझं, वान मला एका छत्रीची, त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची, बेळगाव, निप्पाणी, कारवार, गोव्यासह एक भाषिक राज्याची, चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बिनीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची, उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैर करण्या नामशेष, गोळी डमडमची छातीवर साहिली आणि माझी मैना गावावर राहिली. हे मुंबईचं वर्णन अण्णाभाऊंनी केलं. आणि आमच्या साहित्यिकांनी काय सांगितलं प्रस्थापितांनी की अण्णाभाऊ आपल्या बायकोला मैना म्हणतात. अण्णाभाऊ बायकोला मैना म्हणत नव्हते, तर रागू म्हणजे महाराष्ट्र आणि बेळगाव, निप्पाणी, कारवार, गदग हा जो मराठी भाषिक प्रदेश आहे तो अजून महाराष्ट्रात आला नाही. ती मैना रागूपासून दूर राहिलेली आहे. ती मैना म्हणजे मराठी भाषिक ही अण्णाभाऊंची प्रतिमा होती. आणि जाणीवपूर्वक आम्हाला विचारच करू दिला नाही कुणी. आम्हाला महात्मा फुले कुणी समजावून सांगितले नाही.
आम्हाला काय सांगतात? आज मला परवा एकाने विचारलं की काळे सर फुलेंबद्दल सांगता तुम्ही, काय होतं फुलेंकडे? साधं धोतर आणि नेहरू शर्ट नेसणारा अडाणी माणूस होता. पुण्याला जाताना कात्रजचा बोगदा बघता, त्या बोगद्याचं टेंडर फुलेंकडे होतं. येरवडा जेलला चुनकडी महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुरवली. जे अख्खं पुणे पाणी पितंय ते पानशेतचं धरण महात्मा ज्योतिराव फुलेंनी बांधले. 26/11ला सीएसटीवर जो बॉम्बस्फोट झाला ते सीएसटी महात्मा ज्योतिराव फुलेंकडे टेंडर होतं. आत्ताच्या रतन टाटाच्या 3 पट संपत्ती महात्मा ज्योतिराव फुलेंकडे होती आणि फुलेंच्या अंत्ययात्रेला पैसे नव्हते. म्हणजे आपली संपत्ती समाजाच्या कामी किती खर्च करायची, समाजासाठी किती झटायचं, हे सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले लोकांपर्यंत पोचवावे लागतील. कर्मवीर अण्णांचं साहित्य तरी लोकांपर्यंत आलंच नाही. म्हणजे कर्मवीर अण्णा काय विलक्षण बुद्धिमत्ता होती, पंगत बसली होती जेवायला. म्हणजे काय विचार पुरतो बघा एखाद्या माणसाला. अण्णाभाऊ जेवत होते, शेजारी बायको जेवत होती आणि जेवता जेवता पाहुण्यांनी प्रश्न विचारला अण्णाभाऊंच्या वडिलांना, मुलगा काय करतो? तर सहज वडील म्हणाले, काय करत नाही, 2 वेळ जेवतो आणि गावभर हिंडतो. बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. ताटात बायकोच्या डोळ्यातून पडलेला एकच थेंब कर्मवीरांनी बघितला. अण्णांना तेवढा थेंब पुरला आणि अण्णांनी रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा. विचार कुठून मिळतो हे समजलं पाहिजे. म्हणजे कर्मवीर अण्णांनी शाहू बोर्डिंग सुरू केलं सातारला आणि गांधींना उद्घाटनाला बोलवलं. शाहू महाराजांचं नाव दिलं म्हणून गांधींनी विचारलं कर्मवीरांना की तुम्हाला शाहू महाराजांनी हे बोर्डिंग बांधण्यासाठी किती रुपये दिले, काय दिले शाहू महाराजांनी तुम्हाला? तेव्हा कर्मवीर गांधींना म्हणाले की शाहू महाराजांनी हे बोर्डिंग बांधण्यासाठी मला 1ही रुपया दिला नाही. मग गांधी म्हणाले तुम्हाला शाहू महाराजांनी दिलं काय? तर कर्मवीर म्हणाले मला शाहू महाराजांनी आभाळासारखं मन दिलं. आणि त्या माध्यमातून कर्मवीरांनी शपथ घेतली होती, माझ्या डोक्याला आणि दाढीला जेवढे केस आहेत तेवढ्या शिक्षण संस्था मी उभा करेन. आणि अण्णा असं म्हणायचे की पगाराच्या आकड्याकडे आणि घड्याळाच्या काट्याकडे बघणारा शिक्षक मला नको, तर बहुजन समाजातल्या लेकराच्या आतड्याकडे बघणारा शिक्षक मला अभिप्रेत आहे. हे कर्मवीर अण्णा आपल्याला येत्या काळामध्ये समजावून सांगावे लागतील. हे अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुलेंचा, सावित्रीचा विचार लोकांपर्यंत आपल्याला पोचवावा लागेल. आणि तो का पोचवावा लागेल? तर एक काळ आत्ताचा असा झालाय की म्हणजे आत्ताच्या आपल्याला बहुजन समाजाला, बहुजन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की एक विशिष्ट ज्या काळात 3.5% वर्ग शिकलेला होता तो वर्ग सोडून जे उरतात 96%, 97% ते सगळे बहुजन, अशी शाहू महाराजांनी केलेली व्याख्या आहे. मी केलेली नाही, 1902ला व्याख्या आहे, माझ्याकडे शाहूंचं पत्र आहे. तर त्या बहुजनांना आत्ता चेहरा यायला लागलाय. म्हणजे साधा विचार करा, तुम्हाला ज्या काळात आरसाच नव्हता त्या काळात माणसं एकमेकाचा चेहरा बघतच नव्हतं. म्हणजे समजतच नव्हतं मी काळा आहे का गोरा आहे, हे साहेब गोरे आहेत का काळे आहेत मी सांगायचं आणि यांनी मला सांगायचं तू काळा आहेस काय गोरा आहेस. आरसा नसण्याच्या काळामध्ये एक जपानची बाई भारतात आली आणि ती शेतीचा अभ्यास करत होती. आणि जपानमधून आल्यानंतर ती शेताचा अभ्यास करून परतत असताना तिचा बांधावरून पाय घसरला आणि ती पडली. तिची पर्स पण पडली, पर्सचा आरसा फुटला, त्याचे तुकडे झाले. ती म्हणाली पडू दे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे भरपूर आरसे आहेत. बायको जेवण घेऊन का आली नाही म्हणून शेतकरी घराकडे निघाला आणि त्याने ते उन्हाच्या रकात त्या आरसे चकाकतेला बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की पिकावर कोणतर करणी केली. त्यानं हे प्रकरण का बघायला नव्हतं, ते जागच्या जागी थांबलं आणि त्याला आठवलं की जुनी लोक म्हणायची चकाकतं की सोनं आहे. त्याला वाटलं बहुतेक हे सोनं असं, म्हणून ते भीत गेलं. त्यानं तो तुकडा उचलला, धोतराच्या सोग्यानं पुसला, असा समोर धरला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या आरशात बघून म्हणाला आज्जा किती दिवसानं भेटलास का. त्याला ते आज्जा भेटलेलं सुख, ते घेतलं तुकडा, घरात गेलं, वर माडीवर जाऊन त्यानं झाकून ठेवलं ते. आणि रोज आवरलं की वर माडीवर जायचं, बघायचं आणि आज्जाला म्हणायचं काय वर काळजी करू नकोस, जमीन विकायला नाही, घर विकायला नाही, ऊस व्यवस्थित आहे, निवांत राहा. हे हसायचं, ह्याला वाटायला आज्जा हसालाय. हे सुखात. बायकोला काळजी काय की लगीन झाल्यापासून हे एवढं कवाच हसाय नव्हतं आणि आठवड्याभर लय हसाले. बायको म्हणाली काय खुशीत आहे, कारण काय? हे काय बायकोला म्हणाला काय नाही गे गबस, काय नाही गे गबस. मग एखादा बायकोने नजर ठेवली याच्यावर, हे आवरून चाबूक टाकून वर जायचं आणि वरनं माडीवरनं हसत यायचं. बायको म्हणली भानगड वर आहे. हे गेल्यावर हिनं आडना गाठला आणि ती वर गेली. तिनं सगळीकडे शोधलं, गाद्या बिद्या पालत्या घातल्या आणि त्या उशाला आरशाचा तुकडा गावला. तिनं तो घेतला, असं साडीनं पुसला, असा समोर धरला आणि पिष्टान तापावं तशी बाई तापल्याने आरशात बघून म्हणाली या भवानीला बघून हसतोय होय. तिला काळजी तीच, तिला काळजी तीच, ती याची वाट बघत. ते संध्याकाळी आलं आणि म्हणाले चहा कर.
ती म्हणाली दूध नाही, ते म्हणालं काळा कर, ती म्हणालं साखर नाही, ती म्हणालं गुळाचा कर, ती म्हणाली जळान नाही. हिच्या लक्षात आलं काय तर ते म्हणाला काय झालं, काय नाही म्हटली, माझ्या माघारी माडीवर भवानी कोण आहे. ते म्हणाल डोसकं फिरलंय. म्हटलं तुला हाय ते सांभाळ करून पुरं झालंय, तिला आणि काय सांगाले आता नाही हाय. तिने जाऊन ते आरसा आणला. ती म्हणाली भवानी कोण आहे. हे म्हणाला कानाखाली आवाज काढून तो माझा आज्जा आहे. ती म्हणाला आज्जाच्या नावाखाली हे दोघांच्यात भांडणं लागली. दोघं म्हणाली कारभाऱ्याकडे जायचं. कारभाऱ्याकडे गेली तर कारभारी मुन्सिफ होते मुस्लिम. त्याने म्हणलं प्रकरण काय इधर लाव. त्याने ते आरसा घेतला, टोपी काढली, पुसली, डोळ्यासमोर धरली, असा असा. त्याला बी हसू आलं, डोळ्यात पाणी आलं. म्हणाला अबूजान कितने दिन के बाद. त्यामुळं एक चेहरा येण्याचा काळ निर्माण झालाय. तर अशा काळामध्ये तो चेहरा अधिक उजळण्यासाठी, वर्तमान अधिक समृद्ध करण्यासाठी, भूतकाळामध्ये ज्या चांगल्या गोष्टी होत्या ते भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी आपण घेऊन थोडा का असेना आपल्यातला विवेक जागा ठेवण्यासाठी, आपल्यातला संयम जागा ठेवण्यासाठी, संयतपणे विचार करण्यासाठी, किमान आपण वयाच्या या व्याख्यानमालेच्या 45व्या वर्षी तरी यात बसलेल्या 5-6 जणांनी जरी तो तसा विचार करून ठरवलं की मोबाईलवर आलेली प्रत्येक गोष्ट मी तपासून बघेन, टीव्हीवर आलेली बातमी खरी आहे का खोटी आहे ती बघेन, आणि थोडंफार पुस्तक वाचून, थोडंफार इकडचं तिकडचं ऐकून मग मी माझं मत ठरवीन, असा विचार किमान या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच सांगतो की एकदा एका जंगलाला आग लागली. चिमणी चोचीत पाणी घेऊन आग विझवत होती. माकड आलं, चिमणीला म्हणालं अगं चिवताय, तुझ्या एवढ्याशा पाण्यानं आग थोडीच विझणार आहे. चिमणी म्हणाली मला माहिती आहे माझ्या एवढ्याशा पाण्यानं आग विझणार नाही, पण ज्या ज्यावेळी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव हे आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल. किमान या व्याख्यानानंतर समाजामधली आग तुम्हाला विझवता नाही आली तरी चालेल, पण आपल्यामध्ये आग लावण्याचं काम तरी आपल्या हातून होऊ नये एवढी खबरदारी किमान या व्याख्यानमालेच्या निमित्तानं घ्या. वयाच्या 32व्या वर्षी 45 वय झालेल्या व्याख्यानमालेला मला निमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. विचार कसा करावा व कशाचा करावा हा आपल्या